नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला चालू करूया आजचा अभ्यास। आजच्या अभ्यासामध्ये आपण अर्धा, पाव आणि पाऊण यांच्याविषयी माहिती घेणार आहोत। पहा, या ठिकाणी ही एक वस्तू आहे आणि ही पूर्ण आहे, बरोबर आहे ना। म्हणून हिला आपण कसं लिहितो? एक पूर्ण वस्तू आहे। पहा, ही एक पूर्ण, ओके, छान। आता बघा, माझ्याकडे अशीच एक वस्तू आहे, आणखीन दिसते सगळ्यांना? हां, ठीक आहे। आता मी काय करणार आहे, हिचे दोन भाग करणार आहे। बघा समोर, पहा, हिचे समान दोन भाग करणार आहे। ओके, पहा, मी किती भाग केले? हिचे समान दोन भाग केले। आणि याच्यातला हा भाग, आता हा भाग कसा लिहायचा मग? बरोबर आहे ना। आपण एक कसा लिहिला, असा लिहिला। मग आता याच्यासाठी काय लिहायचं? तर याच्यासाठी पण आपण गेल्या वर्षी शिकलो होतो, पण ती आपल्याला उजळणी करायची, बरोबर आहे ना। याच्यासाठी काय करायचं की वस्तूचे किती भाग केले? दोन भाग केले, पण त्याच्यासारखा किती घेतला? एकच। मग केलेले भाग कुठे द्यायचे? रेषेच्या खाली, म्हणजेच दोन भाग केले। आणि घेतले किती भाग? एक भाग, म्हणून रेषेच्या वर एक। आणि याला आपण आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो? अर्धा। काय म्हणतो आपण? अर्धा, बरोबर आहे ना, छान। आता पुन्हा काय केलं? पुन्हा या रेषेचे काय केले? या वस्तूचे आणखीन दोन भाग केले, बरोबर आहे ना। हां, ओके, हां, ओके, बरोबर आहे ना। पुन्हा या वस्तूचे दोन भाग केले आणखीन, आणि पुन्हा आणखीन मी काय केलं? याला कापलं, बरोबर दोन भाग केले। बघा, आता हे जो भाग आहे ना, हा भाग म्हणजे या वस्तूच्या किती भागासारखा आहे? हा भाग दोन भागासारखा आहे का? नाही। हा भाग किती भागासारखा आहे? व्हेरी गुड, किती भागासारखा आहे? चार भागासारखा आहे। आणि म्हणून चार भागासारखा आहे, पण चार भागासारखा कितवा भाग आहे? एक भाग आहे। म्हणून आपण ह्याला कसं लिहितो? चार खाली, का? कारण चार भाग केले, आणि वर किती घेतले? एकच घेतला, म्हणून एक इंग्रजी अंक लिहितो। हा, एक म्हणजे याला काय म्हणत होतो रे आपण? पाव। याला काय म्हणत होतो आपण? पाव। बघा, आपल्या आई सुद्धा असंच करते ना, चतकोर म्हणतो आपण याला आपल्या भाषेमध्ये। आणखीन काय म्हणतो? चतकोर, आहे ना। हा अर्धा, हा काय आहे? पाव आहे। म्हणजे बघा, आणखीन पुन्हा एकदा सांगतोय मी, केले किती होते भाग? दोन। घेतला किती? एक, म्हणून दोन केले, एक घेतला, आणि त्याला म्हणतो आपण अर्धा। केले किती भाग? चार भाग केले, तसा किती घेतला? एक भाग घेतला, म्हणून त्याला काय म्हणलो आपण? पाव। आता बघा, आणखीन काय करायचंय? हे असे भाग किती घ्यायचे? आता तीन भाग घेणार आहे का? आता इथं दोन आहे, तुम्ही आता ह्याचा आणखीन एक आपण भाग करूया। वस्तू आपल्याकडे पूर्ण इथं दिसते तुम्हाला, बरं का? दिसते ना? आता हे पहा, हे तीन भाग केले, दिसतंय का सांगा? थोडं वर दाखवतो। हां, हे थोडं वर लिहूया आपण, म्हणजे आपल्याला दिसेल, खालचं बोर्डवरचं दिसणार नाही। हां, हे थोडं वर सरकूया। हा काय, हा कोण आहे? एक पूर्ण। हा कोण होता? अर्धा, बरोबर आहे। हा कोण होता? पाव। आणि आता याच्याकडे लक्ष द्या, किती भाग केलेत? किती भाग आहेत हे? हो का, चार भाग आहेत, आहे का नाही। एका वस्तूचे किती भाग केलेत? चार, पण चारही नाही घेतली, हां, ह्याच्यापैकी फक्त तीनच भाग घेतले, बरोबर आहे ना। म्हणजे हे पाव, हा एक पाव, आणि हा एक पाव, म्हणजे किती पाव झाले? तीन पाव। पण या वस्तूचे भाग किती करावे लागले? चार भाग, म्हणून खाली किती लिहायचे? चारच लिहायचे, पण घेतले किती? तीनच, म्हणून ह्याला वर तीन लिहिलं। आणि याला वस्तूला काय म्हणते? तर पाऊण। काय म्हणायचं? पाऊण। कळलं का मग तुमच्या सगळ्यांना? पूर्ण कशी असते? अर्धा, अर्धा, आता बघा, मी यांचाच उपयोग करून तुम्हाला दाखवतो। अर्धा म्हणजे अशा पद्धतीचे अर्धा, बरोबर आहे। पाव म्हणलं तर अशा पद्धतीचा पाव, आणि पाऊण म्हणलं तर तीन पावचा मिळून एक पाऊण होतो। लक्षात येते सगळ्यांना? म्हणजे आपण भाषेमध्ये अशा पद्धतीनं पूर्ण, अर्धा, पाव आणि पाऊण असं लिहितो,
पण ते जर अंकामध्ये लिहायचं असलं तर पूर्णला कसं लिहितो? 1 लिहितो. अर्धाला असं का लिहितो? पुन्हा एकदा सांगतोय, 2 भाग केले, एकच भाग घेतला म्हणून अर्धा असा लिहितात. पाव असा का लिहायचा? कारण आपण पाव जेव्हा होतो, पहा आणखीन एकदा, वस्तूचे किती तुकडे होतात? 4. पण पाव म्हणजे 4 तुकडे का? नाही, वस्तूचा फक्त किती तुकडा? एकच तुकडा. म्हणून 4 भागासारखा एक भाग म्हणजेच पाव. आणि पाऊण म्हणजे काय? वस्तू 4 भागाची आहे. बघा, वस्तू 4 भागाची आहे, पण किती भाग घ्यायचे? 3च भाग घ्यायचे. म्हणजेच 4 भागासारखे 3 भाग जर घेतले तर याचा अर्थ काय होतो? पाऊण. या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला असेल तर आपल्याला आता पुढं आणखीन वेगवेगळ्या गोष्टीमध्ये अर्धा आहे का, पाव आहे का, पाऊण आहे का, हे आपल्याला ओळखायचं आहे आणि हे लिहायला पण शिकायचं आहे. मग 1/2 म्हणजे काय? अर्धा. 1/4 म्हणजे काय? पाव. आणि 3/4 म्हणजे काय? पाऊण. ओके, चला मग आणखीन आपण बघणार आहोत वेगवेगळ्या गोष्टींसाठी पूर्ण कसा असतो, अर्धा कसा असतो आणि पाऊण कसा असतो. आत्ताच आपण अर्धा कसा लिहायचा, पाव कसा लिहायचा आणि पाऊण कसा लिहायचा आहे ना, हे अंकामध्ये कसं लिहिलं जातं ते पाहिलेलं आहे. आणि त्याची उजळणी आपण या ठिकाणी या तक्त्यामध्ये करणार आहोत. खूप सोपा तक्ता आहे. काय करायचंय? इकडं काढलेल्या ज्या आकृत्या आहेत त्यांचं बारकाईनं निरीक्षण करा. ओके, काय करायचंय? आता याच्यासाठी ही आकृती पाहिली, समान भाग किती केले त्या आकृतीचे? मोजा. ते भाग इथं लिहायचेत. ह्याच्यापैकी रंगवलेले भाग कुठं लिहायचेत? या ठिकाणी लिहायचेत. आणि मग तो पाव आहे, अर्धा आहे, पाऊण आहे का पूर्ण आहे हे ओळखायचं आहे. याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही काढून ठेवू शकता आणि वहीमध्ये पुन्हा लिहू शकता. बरोबर आहे ना? आता मी एक सोडून दाखवतो तुम्हाला, मग याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही वहीमध्ये सोडवा. त्याच्यासोबतच आपण इथंही सोडू. बघा, इथं किती वस्तूचे समान भाग केलेत? मोजा बरं. 1, 2, 3 आणि 4. म्हणून इथं किती लिहावं लागेल आपल्याला? 4. समान भाग किती केले? 4. रंगवलेले किती भाग आहेत? मोजा बरं. रंगवलेले 1, 2 आणि 3. किती भाग रंगवलेत? 3 भाग. आता मग तुम्ही सांगा बरं, मगाशीच तुम्ही लिहिलेलं आहे, जर वस्तूचे 4 भाग केले आणि 3 भाग घेतले किंवा रंगवले 3 तर त्याला काय म्हणतात? काय म्हणतात त्याला? पाव म्हणतात, अर्धा म्हणतात, पाऊण म्हणतात का पूर्ण म्हणतात? व्हेरी गुड. काय म्हणतात? पाऊण म्हणतात. आणि म्हणून पाव खाली येईल का? नाही, इथं नाही, इथं राईट येईल. ओके, समजलं काय करायचंय? या वस्तूकडं पाहायचंय, तिचे समान भाग किती केले ते इथं लिहायचे, रंगवलेले भाग इथं लिहायचे आणि त्याच्या पद्धतीनं कोणता तो पाव असेल तर पाव खाली खून राईट करायचे, कसे असेल त्याच्या पद्धतीने करायचं. ओके, मग आता या वस्तूकडे बघा बरं. वाटलं तर व्हिडिओ पॉज करा आणि मग थोडा वेळ विचार करा. चला, केला पॉज? छान. किती भाग केलेत समान? बघा बरं, किती भाग केलेत? 2. म्हणून या ठिकाणी किती लिहावं लागेल? 2 भाग केले. किती भाग रंगवलेत त्याच्यापैकी? त्याच्यासारखे किती? 2 भाग केलेत ना, 2 सारखे 1 भाग रंगवलाय. मग आता मला सांगा, 2 भाग करून 1 भाग जर रंगवला असेल तर पाव असेल, अर्धा असेल, पाऊण असेल का पूर्ण असेल? सांगा, विचार करा. पाव, अर्धा, पाऊण का पूर्ण? खूप छान. काय आहे? 2 भागासारखा 1 भाग म्हणजे काय असतो? अर्धा भाग. म्हणून या ठिकाणी राईट येईल. कळालं का काय केलं ते? चला, तिसऱ्या आकृतीचं निरीक्षण करा. बघा, किती भाग केलेत मोजून घ्या. समान भाग किती केलेत ते मोजा. छान, मोजले. रंगवलेले भाग पण मोजा. आणि आता पाव आहे, अर्धा आहे, पाऊण आहे का पूर्ण आहे? विचार करा. गेला विचार? चला मग सोडवूया आपण. चला, किती समान भाग केले? मोजा. 1 भाग, 2 भाग, 3 भाग आणि 4 भाग. म्हणजे इथं सुद्धा वस्तूचे 4च भाग केलेले आहेत. म्हणून हे काय? 4 भाग. पण रंगवलेत किती भाग बघा, तर एकच भाग रंगवलाय. म्हणून या ठिकाणी 1 भाग. आता मला सांगा, एका वस्तूचे जर 4 भाग केले आणि तसा एकच भाग रंगवला तर त्याला काय म्हणतात? अर्धा म्हणतात का पाव म्हणतात? हा, बरोबर आहे. काय म्हणतात? पाव म्हणतात. आणि म्हणून आपण या ठिकाणी पाव खाली खूण केली. समजले सगळ्यांना? आता पुढची आकृती बघा. काय सांगितले आकृतीमध्ये? भाग किती केलेत? 4च केलेत. 1, 2, 3 आणि 4. बघा, म्हणून 4 लिहिलं. आणि तसे किती रंगवलेत? 1 आणि 2. म्हणून 2 लिहिलं. आता मला सांगा बरं, 4 पैकी 4 सारखे 2 भाग रंगवले तर त्याला सुद्धा काय म्हणतात?
व्हेरी गुड, छान. काय अर्धाच म्हणतात, बरोबर आहे ना. तुम्ही म्हणताल मग अशी की 2, बघा ह्या दोघांचं निरीक्षण करा थोडं बारकाईनं, तुमच्या लक्षात येईल. 2 भाग केले आणि 1 भाग रंगवला तरीही अर्धाच, आणि 4 भाग रंगवले आणि 4 भाग केले आणि 2 भाग रंगवले तरी सुद्धा काय अर्धाच. मग अर्धा कुठे आहे, हा आहे का, नाही, या ठिकाणी खूण करता येईल. म्हणजे आपण काय केलं, वस्तू कशा पद्धतीने केली, तिचे किती भाग केले आणि किती भाग रंगवले, यावरून आपण काय सांगू शकलो, अर्धा भाग, पाव भाग आणि पूर्ण भाग मोजू शकलो, बरोबर आहे. चला आणखीन पाहूया आपण. आत्ताच आपण काय पाहिलं होतं की या अपूर्णांकांच्या समान किती भाग केले आणि त्याच्यासारखे किती भाग रंगवले, आणि त्याच्याप्रमाणे ती वस्तू अर्धी आहे का पाव आहे हे आपण लिहिण्याचं आणि वाचण्याचं शिकलो होतो, बरोबर आहे. आणि सांगितलंही आपण किती वस्तू पाऊण आहे, अर्धा आहे का पाव आहे. आता आपल्याला याच वस्तू समान भाग केलेले आहेत, रंगवलेले भाग आहेत, याच्यावरून अपूर्णांकात कशी लिहितात. जसं आपण हिला सांगितलं, हिचं नाव काय सांगितलं होतं, पाऊण. मग हे पाऊण अपूर्णांकात कसं लिहितात, याच्यासाठी यांचा उपयोग कसा करायचा. बघा या ठिकाणी काय करायचं, अपूर्णांकात लिहित असताना जेवढे तुकडे केले तेवढे तुकडे खाली लिहायचे. म्हणजे समान भाग किती केले होते, 4, म्हणून खाली लिहिले 4. त्याच्यासारखे किती भाग रंगवले होते, 3, म्हणून या ठिकाणी लिहायचं 3. म्हणजे ह्याचं वाचन कसं करायचं, 3/4. आणि ते आपण अपूर्णांकाच्या वाचनमध्ये लिहू, काय लिहू, 3/4. तुमच्या सगळ्यांना माहिती आहे, वरच्या संख्येला अंश म्हणायचं आणि खालच्या संख्येला काय म्हणायचं, छेद म्हणायचं. अशा पद्धतीने आपण अंश आणि छेदामध्ये ही संख्या लिहू शकतो. पाहून आपण अशा पद्धतीने लिहिला. आता ही संख्या काय सांगते, किती समान भाग केले, 2, आणि रंगवले 1. म्हणजे कसं लिहावं लागेल सांगा, रेषेच्या वर किती लिहू सांगा चला, आणि खाली किती लिहू. रेषेच्या वर किती लिहायचे, 2. असं का, नाही, बरोबर आहे. किती भाग केले, 2 भाग, म्हणून रेषेच्या खाली 2 भाग आणि रंगवलेला 1 भाग म्हणून वर 1 भाग. कसं वाचायचं म्हणा, 1/2 लिहा. 1/2 आहे ना, सोपं. म्हणजे यालाच काय म्हणतो आपण, अर्धा असं सुद्धा म्हणतो. आता हा काय होता रे, पाव होता. पाव कसा लिहिला जाईल, बघा किती भाग केले होते, 4, रेषेच्या खाली 4. किती रंगवले, 1, म्हणून रेषेच्या वर 1. आणि कसं वाचायचं, 1/2 नाही, इथं 2 होता, इथं किती आहे, 4, म्हणून काय म्हणायचं, 1/2 आणि हा छेद किती, 4. व्हेरी गुड, छेद 4. अशा पद्धतीने पाव आपण लिहू शकतो. अपूर्णांकामध्ये आपण लिहायला शिकायलो आहोत. आता या ठिकाणी पण बघा किती भाग केले, 4 भाग घेतले, किती, 2. याचं वाचन कसं करायचं, 2/4. चला लिहा, 2/ आणि छेद 4. याला सुद्धा अर्धा असंच म्हणतात. म्हणजे आपण काय काय शिकलो, अपूर्णांक कसा मांडायचा, अपूर्णांकात समान भाग कसे असतात, रंगवलेले भाग कसे असतात, यांचा उपयोग करून अपूर्णांकामध्ये कसं लेखन करायचं, कुणाकुणाचं, पाऊण, अर्धा, पाव, या सगळ्या गोष्टी अपूर्णांकामध्ये कशा लिहायच्या आणि कशा वाचायच्या, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या तासामध्ये शिकलो आहोत. मग याचा पूर्ण अभ्यास करा. चला, ओके.